खेळ मांडला, खेळ मांडला. काही चालाकी करण्याचा विचार करायचा नाही, मग चुपचाप जायचं. आणि आम्ही तुम्हाला इकडनं जायला सांगितलंय हे जर कोणाला कळलं ना तर तुमची काही खैर नाही. आम्ही कुणाला बी नाही सांगणार, त्यातच तुमचं भलं आहे. आणि उद्या या घरात आणि या आवारात तुम्ही दिसायला नाही पाहिजे, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. चल रे हो. काय करायचं नाही माहित रे, मला बी काय समजत नाही. पण आता आपल्याला या घरात नाही राहता येणार. आपण त्यांचं काय केलं? आपल्याकडे पैका नाही, घरदार नाही ना, हाच आपला गुन्हा आहे. आणि ह्याच गुन्ह्याची शिक्षा आपल्याला मिळते. पण आता आपण जायचं तरी कुठे? तरी काय सांगू तुला. काय करायचं? काय करणार आपण? पण आता आपल्याला इथनं जावं लागणार. तसंही मला इकडची माणसं आवडली नव्हती. आपण इकडून गेलेलंच बरं. पण आपण जायचं तरी कुठं? आपण बाहेर पडलो आणि आपण त्या लोकांना गावलो तर काय करायचं? मला तर वाटते इकडनं बाहेर पडणं लय धोक्याचं आहे. असू दे, मी कुणालाच घाबरत नाही. आपण जाऊया इकडून. बरं, पण जी माणसं आपल्याला इथं घेऊन आलेत त्यांना तर सांगून जाऊया ना. का? त्याची काय गरज आहे? गरज आहे साई. ज्या माणसांनी आपल्यावर उपकार केलेत त्यांना इथून कसं चालेल? आणि त्यांना जर आपण सांगून नाही ना गेलो त्यांना लई वाईट वाटेल. आणि दुसऱ्याला दुःख देऊन आपल्याला काय मिळणार आहे? मग आपण त्यांना सांगूया की तुम्ही आम्हाला इथे आणलं, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे लई आभारी आहोत. पण आता आम्हाला इथं नाही राहायचंय म्हणून आम्ही निघतो, असं म्हणून आपण त्यांच्या पाया पडूया आणि मग निघूया. मला नाही यायचं. नाही यायचं म्हणजे? मला या घरातल्या कुणालाच भेटायचं नाही. बरं, मग ना जाऊन येते, मग आपण निघूया. लवकर या. एक मिनिट काय आहे? कोण ग तू आणि इकडे काय करते? म्या लेखा. लेखा? कोण लेखा? लेखा दादासाहेब मायनी मला आणलं आहे इथं. अच्छा 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 अच्छा, म्हणजे रामाचा प्रसाद वगैरे तेच ना? तूच वाचवलंस ना दादा ना? वाचवलं मी तर, फक्त त्याने धक्का दिला. बरं बरं ठीक आहे. कुठली ग तू? सातारा. आम्ही साताऱ्याहून आलोय. आम्ही म्हण हा 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 हा, तुला एक भाऊ सुद्धा आहे नाही का? पण तुम्ही कोण? मी जावई आहे दादांचा, उदय देशमुख. नाही का? माफ करा, मला माहित नव्हतं. वय का? हॅलो, हा बोल रे. अरे काय नाही, तो प्रशांत आला होता त्याच्या बायको बरोबर. अरे तो प्रशांत रे, माझ्या बरोबर नव्हता का पूर्वी? हा, आत्ताच जेलमधनं सोडवलं त्याला दादानी. काय दादानं अलीकडे समाज सेवा करायचा काय एक छंद जडलाय माहित नाही. कोणाला घरामध्ये आणून ठेवणार आहेत माहित नाही. त्या 2 पोरांना घरात आणून ठेवलंय. आधी तो एक नारायण होता, आता ही 2 पोरं. बुडा सटिया गया, बाकी कुछ नाही. ठीक आहे, बघू आपण.
बोललीस तू? हो तुम्ही काढलेलं चित्र लई छान आहे. माझं चित्र छान आहे असं म्हणालीस तू. खूप बरं वाटलं मला. ह्या घरात माझ्या चित्रांना कोणी छान म्हणत नाही. तसं मला चित्रातलं जास्ती काय समजत नाही, पण बरं मला सांग, तू आहेस तरी कोण आणि कुठून आलीस? या लेखा माई आणि दादासाहेबांनी मला या घरात आणलं. म्हणजे रामाचा प्रसाद, बरोबर? काय झालं? मी हे बोललो त्याचं वाईट वाटलं तुला? नाही, जे खरं आहे ते तुम्ही बोललात, मग त्यात काय वाईट वाटून घ्यायचं. मला सांग, तू अशी अचानक आत कशी काय आलीस? म्हणजे मी तुमच्या खोलीच्या बाहेरनं जात होते आणि तुम्ही चित्र काढताना दिसलात, म्हणून मी हौस डोकावून पाहिलं आणि तुमचं चित्र बघण्याच्या नादात मी केव्हा आत आले माझंच मला कळलं नाही. माफ करा, माझी चूक झाली. माफ करा? काय चूक झाली तुझी? बरं तू चालली होतीस कुठे? त्या माई आहेत ना, मला त्यांना भेटायचं होतं, ज्यांनी मला या घरात आणलं. पण मला कळत नाही एवढ्या मोठ्या घरात मी त्यांना कुठं शोधू. असं होय? चल माझ्या बरोबर, मी तुला तिच्याकडे घेऊन जा. आता काय झालं? दादासाहेबांच्या घरातून आपण निघालो खरं, पण आता पुढे काय करायचं मला तरी सुचत नाहीये. त्या वाकडेला आपण हे सांगणार आहोत का की आम्हाला काहीच सुचत नाहीये म्हणून? त्यात त्या दोन्ही पोरट्यांना आपली पुण्यकर्म सगळी माहिती आहे. जर कुठे बोलले ना तर पुन्हा जेलची हवा खावी लागेल. मला हे माहिती आहे प्रशांत, म्हणून तर समीरचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता आपण त्या दोन कार्ट्यांच्या मागे धावतो आहोत ना. मला कुठे नाही तोंड उघडून बोलायची ही चोरी झाली. लोकांना जर कळलं ना की या प्रशांत पंडितला ती साधी दोन लहान मुलं सापडत नाहीत, शेण घालतील माझ्या तोंडात. अरे देवा, कोण आहे? वाकडे. बोला. हा बोला वाकडे साहेब. नाही म्हटलं, आमच्या कामाचं कुठवर आलं? पोरं लागली का नाही हाताला? नाही सापडली अजून. मायाताई, हे वाईट जास्त होतंय असं वाटत नाही? म्हणजे एवढं नवरा बायको जोडीनं शोधाला आहे आणि दोन लहानगी पोरं हाताला लागणार तुमच्या. म्हणजे तसे प्रयत्न सुरू आहेत आमचे, पण आता आम्हालाच यावं लागलं असं वाटतंय नाशकात. हो वाकडे साहेब, तुम्ही या आता नाशिकला. ती दोन मुलं काही केल्या आम्हाला सापडत नाहीयेत. आता तुम्हाला तरी ती शोधता येतात का बघूया. भेटू आता नाशकातच. ठीक आहे, आम्ही वाट बघतो. हा वाकडे येतोय नाशिकमध्ये? हो. अरे देवा. बघू, सध्या चेक इन करूया. चला. भेटायचंय ना तुला शोधत होती, माझ्या रूम मध्ये आली आणि म्हणून तिला इथे घेऊन आलो. लेखा, माझ्याकडे काही काम होतं का तुझं? बोल ना, काही काम होतं का? ते ना मला, म्हणजे आम्हाला इथं नाही राहायचंय. का? कोणी काही बोललं का तुला? नाही, तसं कोणी बी नाही बोललं, पण नाही राहायचं आम्हाला इथं. का राहणार नाही?
काही कारण तर सांग. मला इथं काय बी काम नाहीये. आणि काम न करता तसंच कसं राहणार ना. अगं काम कशाला करायला पाहिजेस तू? आपल्या घरी काम करायला नोकर आहेत ना. होय, पण काय बी काम न करता तसंच बसून खायची सवय नाही आहे आम्हाला. फारच स्वाभिमानी दिसतेस तू. आवडला मला हिचा ॲटिट्यूड. बरं तू मला मदत करशील? खरंच द्याल तुम्ही मला काम? हो. तू माझी असिस्टंट म्हणून काम कर. काय असेच काय? असं नाही ग, असिस्टंट. असिस्टंट म्हणजे तू माझी मदत कर. मला कामात मदत कर ना. म्हणजे नक्की काय करायचं? म्हणजे असं करायचं की मला माझ्या चित्रकलेच्या कामात मदत करायची. असं होईल त्याने की तुला आपण इथे फुकटात राहतोय असंही वाटणार नाही. तिला मी थोडासा पगार पण देईन. पण मला त्यातलं काही जास्त कळत नाही. मी शिकवेन की तुला. फक्त तुझ्या मनाची तयारी पाहिजे. बोल, करशील काम माझ्या बरोबर? बाय, आवडलं मला काम. करेन ना तुमच्याकडे काम. पण अजून पण आहेस का तुझा? नाही, काय नाही. तू अजितला मदत कर आणि माझ्या कामात पण थोडीशी मदत कर. चालेल? बाय, चालेल ना. मग हिच्याकडचं काम आटोपलं की माझ्याकडे ये. चालेल. अरे बापरे, काय ग, काय झालं? नाही, साहिल तिकडे एकटाच आहे ना. त्याला घेऊन येते. तू कशाला जातेस? आपल्या घरी नोकर आहेत ना. श्याम, ए श्याम, काय माई? साईला घेऊन ये जा. जी माई. झाला तुझा प्रॉब्लेम सॉल्व? सांगितलेले फोन करा आणि ताबडतोब मला कळवा काय झालं ते. ओके. अहो, कसं वाटलं तुम्हाला तुमचं नवीन ऑफिस? चांगलं आहे का? नाही तसं नाही, अजित दादाचा स्टुडिओ होता तिथे. तो स्टुडिओ हलवून मी तिथे तुमचं ऑफिस केलंय. खरं तर मला नेहमी असं वाटायचं की तुमचं घरातलं ऑफिस हे अजित दादाच्या स्टुडिओपेक्षा मोठं असायला हवं. पण घरात दुसरी कुठली रूमच नव्हती. मग माझ्या लक्षात आलं की अरे हो, अजितदादाचा स्टुडिओच तर मोठा आहे. मग मी त्याचा स्टुडिओ शिफ्ट केला आणि तिथे तुमचं ऑफिस केलं. आणि त्याला त्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये. त्याला काही प्रॉब्लेम नाहीये ना. मग पण प्रॉब्लेम समीराला आहे ना. मी त्याचा स्टुडिओ शिफ्ट केला म्हणून अकांड तांडव करत होती. पण मी पण तिच्या नाकावरती टिचून त्या खोलीचा ताबा मिळवलाय. काय कमाल करतेस तू. मला तिकडे रूम मिळावी, ऑफिस मिळावं म्हणून तू जबरदस्तीने तिकडे घुसलीस. हो. हे बघ मृदुला, तुला एक गोष्ट सांगतो. मला तुमच्या किचन पॉलिटिक्समध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. म्हणजे तुला खरं सांगतो, मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये की मला तुमच्या घरातली वरची रूम मिळते, खालची रूम मिळते, मोठं ऑफिस मिळतं का छोटं ऑफिस मिळतं. मला मंत्रालयातल्या केबिनमध्ये इंटरेस्ट आहे आणि ती मिळवण्यासाठी मी वाटेल ते करेन. म्हणजे मी तुमच्यासाठी एवढं केलं ते राहिलं कुठल्या कुठे. अगं तसं नाहीये बाई. पण खरंच ऐक माझं, मला ह्या तुमच्या घरातल्या राजकारणात इंटरेस्ट नाहीये. मला महाराष्ट्राच्या राजकारणात इंटरेस्ट आहे. मग एक लक्षात ठेवा, हे दादासाहेब सरनाईकांचं घर आहे. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एक रस्ता या घरातूनही जातो. या घरावर ज्याची सत्ता त्याचीच महाराष्ट्रातल्या राजकारणावरही सत्ता. साहिल बाळा, चल. कुठे? अरे तुला माईने बोलवलंय. मला नाही यायचं. असं करू नको बाळा, नाही तर माई रागवतील. सांगितलं ना, मला नाही यायचं. बर.
इथे काय करतोयस? काय रे, तुला निघायला सांगितलेलं ना? गप्प काय आहेस? बोल की. काय रे माकड तोंड्या, तुम्ही गप्पा बसा, नाहीतर नाहीतर काय? अरे तू आमच्या घरात येऊन वर आम्हालाच धमकी देतोस हा? अरे ओम, असा बोलतोस काय? हा नुसता ऐकायचा नाही, धक्के मारून घराबाहेर टाकलं जायला. चल निघ इथून. आणि हा 1 मिनिट, बरोबर त्या भिकारड्या पोरीला पण घेऊन जायचं. मी नाही जाणार. मी नाही जाणार. आता बघतो तू कसा नाही जात ते. मला धक्का मारू नका. धक्का मारू नका. हे की मारला धक्का. काय करणार? काय रे, काय करशील तू? काय करीन? माई माई आमचा अजित आहे ना खूप छान चित्र काढतो. तू शिकवणार आहे ना, तुला सगळं शिकून घ्यायचं. हा माई माई तुम्ही आधी चला माझ्या बरोबर. काय झालं रे? अहो ओम आणि साईचं भांडण झालं, त्यात ओमला मार लागलाय. काय? हा चला माई. साहिल, ताई. साहिल, काय आहे? ओमला का धक्का दिलास तू? मी काही नाही केलं. पहिल्यांदा यानेच धक्काबुक्की करायला सुरुवात केली. शेवटी मला पण राग आला आणि मी त्याला ढकललं. सानिका, काय म्हणतोय हा? खोटं बोलतोय हा. ओमण्याला हात सुद्धा लावला नव्हता. चूक ह्याचीच आहे. खोटारडा कुठचा? तूच खोटं बोलतेस. तूच खोटारडी आहेस. वा रे वा, आमच्या घरात राहून वर मलाच खोटारडी म्हणतोयस. 1 मिनिट. श्याम, तू होतास ना इथे? काय झालं ते खरं खरं सांग. काय रे श्याम काका, साहिलने सोमला पहिला धक्का मारला? खरं खरं सांग. होय होय. बघितलंस ना आजी, आता खात्री पटली ना तुझी? ही मुलं भिकारी तर आहेच, शिवाय खोटारडी सुद्धा. हा साहिल तर पक्का मारकुट आहे. आजी, ह्याला आधी घरातून हकलवून दे. अशी मुलं नको आपल्या घरात. आजी, बघ ना ओमला किती लागलंय ते. ह्याला ना असा सोडू नको. चांगली शिक्षा कर आणि हाकलून दे. आपण जाऊया. मला नाही राहायचं खोटारड्या मुलांबरोबर. लेखा, तू जा.
समजाव त्याला जा. आजी तू अशी काय? आम्ही तुला इतकं सांगू नये तू त्यांना काहीच का बोलली नाहीस? बोलते. 1 मिनिट. श्याम, मला खरं खरं सांग, काय घडलं इथे? ते काही घाबरायचं कारण नाहीये, खरं खरं सांगून टाक. त्याचं असं झालं, ओम आणि सानिका साहिलला ढकलायला लागले, त्याला इथून घालवायला लागले. साहिल आधी काहीच बोलला नाही. मग या दोघांनी त्याला जास्तच धक्काबुक्की केली. तेव्हा मग साहिलने ओमला धक्का मारला, त्याचा तोल गेला, तो पडला आणि त्याला मार लागला. श्याम काका, सानिका, गप्प बस, एकदम गप्प बस. मला वाटलंच होतं की तुम्हीच त्या मुलाची कुरापत काढली असणार. पण आजी एक शब्द बोलू नकोस. त्या गरीब मुलांवर खोटा आळ घेताना लाज नाही वाटली तुम्हाला? पण आजी यात साहिलची काहीच चूक नाही का? अजिबात नाही, त्याची काहीही चूक नाहीये. तुम्ही कशाला गेलात वाटेला त्याच्या? अरे चांगल्या घरातली मुलं आहात ना तुम्ही, दादासाहेबांची नातवंड आहात ना तुम्ही. तुम्हाला काहीच वाटत नाही? लोकांशी तुम्ही खोटं बोलता, उर्मटपणे बोलता. पुन्हा साहिल आणि लेखाच्या वाट्याला गेलात ना तर याद राखून ठेवा. जा इथून. दादा, कशी आहे तब्येत आता? बरी आहे आता. तुम्हाला एक निमंत्रण द्यायचं होतं. कसलं? दादा, माझ्या ड्रॉइंगचं एक्झिबिशन आहे. कुठे? माझ्या आर्ट गॅलरी. त्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते व्हावं अशी माझी इच्छा आहे. तुमची तब्येत बघितल्यानं कुठे जाण्या एवढा बरा आहे मी आता. मग याल ना दादा? तू बापाला बोलवतोयस की सेलिब्रिटीला? माझा बाप माझ्यासाठी कायम सेलिब्रिटी आहे. हीच अपेक्षा आमची तुमच्याकडनंही होती. तुम्ही कधीच मनावर घेतलं नाही आणि हे शल्य आयुष्यभर आमच्या मनाला टोचत राहील. दादा, हे तुम्ही मनात सुद्धा आणू नका. आम्ही दोघे सुखी आहोत आणि आम्हाला आयुष्यात सुखीच व्हायचं होतं, सेलिब्रिटी नाही. मुलं वडिलांकडून बऱ्याच गोष्टी शिकतात. त्यातलं तुम्ही काय घेतलं? दादा, तुम्ही आम्हाला जे काही दिलेत ते कुठलाही बाप आपल्या मुलाला इतक्या सहजासहजी नाही देऊ शकणार. काय? चॉईस टू लिव्ह, पर्याय. दादा, मी माझा पर्याय निवडला, राजीव न त्याचा. मला माहिती आहे सुरुवातीला तुम्हाला खूप त्रास झाला. आम्हाला दोघांना समजावण्याचाही तुम्ही खूप प्रयत्न केला, पण बळजबरी कधीच केली नाही. दादा, मी मोठा माणूस नाही झालो, पण सुखी मात्र नक्कीच झालो. मला मोठं कधीच व्हायचं नव्हतं. लहानपणापासून तुमचा तो काटेरी मुकुट मी पाहिलाय. तेव्हा मी काय करायचं हे ठरवलं नव्हतं, पण काय नाही करायचं हे मात्र पक्क ठरवलं होतं.
मी घेतलेल्या पक्क्या निर्णयात तुम्ही कधी मला साथ नाही दिली, पण कधी माझ्या निर्णयाच्या आडही नाही आला. बस आयुष्यात मी फक्त हेच करायचं ठरवलं, आपल्या मुलांना सुखी करायचं. दादा, वरुण येतोय. वरून येतोय? कधी? आज म्हणजे आत्ता येईल तो. दादा, मग येत आहे ना माझ्या एक्झिबिशनला? थँक्यू दादा, थँक्यू. येतो. नाही, मला नाही बोलायचं. मला नाही बोलायचं कोणाशीच. बरं, नको बोलूस. माझं तरी ऐकशील ना? मला नाही ऐकायचं. तू चल इथून, मला नाही राहायचं इथे. अरे ऐक तर माझं. साहिल, ऐक. तुला जायचंय ना, तू जा. पण जायच्या आधी ना माझी एक गोष्ट ऐकून जा. मला सानिका आणि ओम कसे आहेत ना हे माहिती आहे, आणि त्यांनी तुझ्याशी भांडण का उकरून काढलं तेही मला माहिती आहे. मी त्यांना त्यावेळी शिक्षा केली असती तर काय झालं असतं? त्यांना वाईट वाटलं असतं आणि तुला थोडं बरं वाटलं असतं. पण यामुळे ते सुधारले असते का? नाही ना. तुला न्याय मिळाला असता का? नाही ना. मग आता मी काय सांगते ना ते तू ऐक. पण तुम्ही त्यांना शिक्षा करा. खोटारडे आहेत ते. मी शिक्षा करीन त्यांना, पण तू आणखीन एक गोष्ट करायची. काय? तू त्यांच्यावरचा राग सोडून द्यायचा. चालेल तुला? म्हणजे? साहिल, तू त्यांना आवडायला लागशील ना असं काहीतरी कर. हे बघ, चूक करणाऱ्याला सगळे शिक्षा देतात, पण त्यांनी चूक करू नये म्हणून कुणीच काही करत नाही. तू करशील ना? माझ्याकडे काय बघतोयस? मला तो पटलं आजी काय म्हणतात. मला त्यांचा खूप राग येतो. तुला राग येतो ना, त्याचाच तर ते फायदा घेतात, हो की नाही? साहिल, आता मी सांगते ती गोष्ट करशील ना तू? हे बघ, तू त्याच्यावरचा राग सोडून द्यायचा. चालेल? हो, अगदी बरोबर आहे. आई, मी नंतर फोन करते. काय रे, काय झालं? हे मारलं. कोणी? त्या साहिलने मारलं मला. काय? हो, त्याने ढकललं आणि मी पडलो. अरे एवढा मोठा घोडा तू, त्या एवढ्याशा मुलाकडनं मार खातोस? काय हे? पण खरंच बोलते मी, कोणालाही विचार. पण कसं शक्य आहे? तो ओम केवढा, तो साहिल केवढा. पण घडलंय ते घडलंच आहे ना. पण हे सगळं कसं घडलं ते माझ्या डोळ्यासमोरच येत नाही. पण माझ्या डोळ्यासमोरच घडलंय हे. अरे पण कसं? असं. काय सांगतोस काय? हो. मग तू काहीच केलं नाहीस? मी काय करणार? काय करणार? काय द्यायची एक ठेवून? मी त्याला हात जरी लावला तर एवढ्याशा पोराला मारलंस म्हणून तुम्हीच मला ओरडाल. ते तर खरंच आहे. तसंही माईंना आणि दादांना ओम डोळ्यासमोरच नको असतो. आणि मीही.
जणू काय आम्ही मुलं भाकरीच्या तुकड्यावरच घेतलेली आहेत. पण आई, त्या मुलांची दादागिरी खूप वाढली हा. वाढू देत ग. पण सानिका, ह्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली. कुठली? तुझ्या आत्याला अद्दल घडली. म्हणजे तिच्याच घरात तिच्या मुलाला कोणीतरी मारलं. मी सोडणार नाही त्याला. आई तू नको काय करूस प्लीज. का? अगं तो खूप चिडखोर आहे ग. आणि त्याने तुला काय केलं तर? मला काय करतोय तो? हाताला धरून बाहेर काढीन त्याला. हे माझ्या वडिलांचं घर आहे. आता बघच मी काय करते ते. चल माझ्याबरोबर. नको. मला हेच तर बघायचंय की मृदूला आता करते काय. चल सानिका. आई थांब. मला बोलायचंय तुझ्याशी. काय झालं? वर तू मलाच विचारतेस काय झालं? इथे माझ्याच घरात घुसून माझ्याच मुलाला मारण्याची हिंमत होतेच कशी त्या बाहेरच्या मुलाची? हे बघ मृदुला. हे बघ आई, एकदा तू आणि दादांनी आम्हाला न विचारता त्या मुलांना इथे घरात आणलं. आता ती मुलं हे घर स्वतःच आहे असंच समजायला लागलेली आहेत आणि माझ्या मुलावरती दादागिरी करतात. माझ्या मुलाला मारण्याची हिंमत होतेच कशी त्या भिकारड्याची? कारण सुरुवात ओमने केली होती. हो, आधी धक्काबुक्की ओमने केली. त्याने साईला ढकललं म्हणून साईला त्याला ढकललं. त्याला जे काही लागले ना ते अपघाताने, साहिलमुळे नाही. हो, पण ओम तर म्हणाला की साहिलनेच त्याला ढकललं. तो खोटं बोलतोय मृदुला. नाही आई, तुझा तुझ्या नातवावरती विश्वास नाही, पण बाहेरून आलेल्या त्या मुलावरती तुझा विश्वास आहे. पण एक लक्षात ठेव, माझ्या मुलावरती पूर्ण विश्वास आहे. तो खोटं बोलणारच. मी तुला सांगते, मला तू काही सांगू नकोस. मला फक्त एवढंच हवं की तुझ्या नातवाला मारणाऱ्या त्या भिकारड्या मुलाला तू काय शिक्षा करणार? काहीही शिक्षा करणार नाही. पण का? कारण साहिलने कुठलीही चूक केली नाही. चूक ओमचीच होती. असं असूच शकत नाही. ओम चूक करूच शकत नाही. तो माझा मुलगा आहे, माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. हेच तू ओमला लाडावून ठेवलायस म्हणून तो बिघडलाय. आणि आता प्लीज आपण ओमच्या वागण्यावरती चर्चा करत नाहीये. त्या साहिलने ओमला मारलं, त्याला शिक्षा व्हायलाच हवी. तू आत्ताच्या आत्ता त्या दोघांना घराबाहेर काढ. ते शक्य नाहीये. ती दोघंही या घरातून कुठेही जाणार नाही. आई, तू स्वतःच्या मुलीची महत्वाची बाजू न घेता त्या बाहेरच्या मुलांची बाजू घेतेस, हे काही बरोबर नाही. काय चूक आणि काय बरोबर हे तू मला सांगायची गरज नाही आहे. त्या साहिलच्या मागं लागण्यापेक्षा ना तू तुझ्या मुलाचं वागणं सुधार. म्हणजे हे असे प्रसंग घडणार नाही. ओके, म्हणजे काहीही झालं तरी तू त्या मुलांना घराबाहेर काढणार नाहीस. ठीक आहे, फक्त एक लक्षात ठेव, एक ना एक दिवस तुला या गोष्टीचा पश्चाताप करण्याची वेळ येईल. आता तरी तुला पटलं ना त्या आजी काय म्हणत होत्या? तुला तुझा राग कमी केला पाहिजे साई. पण तो ओम आणि ती सानिका कसेही वागले तरी पण मी त्यांचं ऐकून घ्यायचं. हो साई, एक ध्यानात ठेव, ह्यो आपलं घर नाही आहे. माईंच्या आणि त्या दादासाहेबांच्या मेहरबानीमुळे आपण इथे राहतो आहे. पण आपण इथे राहायचंच कशाला? कारण इथनं आपण बाहेर पडलो तर आपल्या जीवाला लई धोका आहे. तुझी आत्या आपल्याला शोधते आहे आणि इथं आपल्यापर्यंत कुणीही पोहोचू शकत नाही. कळलं? कळलं. आणि हे बघ साई, यापुढे वागताना जरा जपून वाग. कुणी काय बी बोललं, काय बी केलं तरी अजिबात मनावर घ्यायचं नाही.
आजीलाही चांगले आहेत, पण दुसऱ्या माणसांचा काय बी भरोसा नाही. उद्या काय बी झालं आणि या लोकांनी आपल्याला घराबाहेर काढलं तर आपली लई पंचायत होईल. माझे आई बाबा माझे किती लाड करायचे. मला त्यांची खूप आठवण येते. वैरे साहेब, मला समजतंय, पण आता आपण काय बी करू शकत नाही. आपलं नशीबच वाईट आहे ना, म्हणून आता आपल्याला थोडं सांभाळून राहायला हवं ना. पण तू काय बी काळजी करू नकोस. एक ना एक दिवस देवाला आपली नक्की दया येईल आणि आपले बी चांगले दिस येतील. आपल्यावरचं समजा संकट दूर होईल. तू अजिबात चिंता करू नकोस. समजा ठीक होईल ना, समजा ठीक होईल. तुला सांगते ओम, एक क्षणभर मी सुद्धा घाबरले होते की तुला खरंच खूप लागलं की काय. जास्त नाही ग ताई, पण अगदी कमी सुद्धा लागलं नाही. त्यावेळेस माझ्या मनात विचार आला होता की आपण जास्त शो ऑफ केला तर साहिलला चांगला ओरडा पडेल. बरं केलंस ताई, पण एक गडबड झालीच ना. आजी आपल्यालाच ओरडली. हरकत नाही, पण मृदुला आत्याचं मन आणखीनच कलुषित झालं ना त्या पोरट्यांबद्दल. आता आपल्याला असं काहीतरी केलं पाहिजे ज्यामुळे आई, आत्या आणि घरातील मोठी माणसं त्यांच्या विरुद्ध राग करतील. आणि एकदा का आपल्या घरात त्यांच्या विरुद्ध वातावरण निर्माण झालं ना की नाईलाजाने का होईना पण आजी आणि दादांना त्यांच्या विरुद्ध ऍक्शन घ्यावीच लागेल. बरोबर आहे. आता घरातल्यांना त्यांच्या विरुद्ध उलट सुलट बोलून भडकवायला पाहिजे. काही करून त्या भिकाड्यांना घरातून घालवायला पाहिजे. वा, छान. साहिल आणि लेखाविरुद्ध छान प्लॅनिंग चाललंय तुमचं. तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? तुमचं बोलणं मी चोरून का ऐकू सानिका? मी वर चालले होते, तुम्ही बसलाय तिथे बोलत. पण तू आमचं बोलणं ऐकलंसच कशाला? तुम्ही अजून एवढे मोठे नाही झालात की तुमचं बोलणं मी ऐकू नये. आणि एका अर्थी बरंच झालं मी ऐकलं, पण तुमच्या डोक्यात काय चाललंय ना ते तरी कळलं. तुला काय वाटतं सानिका, मगाशी घरात जे काही झालं ते कुणाला कळलं नाही? चूक कोणाची आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला जे काही वाटतंय ना ते कधीच होणार नाही. वहिनी, तू खूप वाईट आहेस. त्या बाहेरच्या पोरांची बाजू घेऊन तू आम्हाला का ओरडतेस? कारण चूक तुमची होती. सानिका, अगं मोठी आहेस ना तू. तू ह्याला समजवायचं का आणखीन बिघडवायचं? कोण शिकवणार ह्याला चांगल्या गोष्टी? तुझं वागणं लवकर सुधार, नाहीतर नंतर खूप प्रॉब्लेम्स होतील. कळलं? अशी काय ही वहिनी? नेहमीच मला बोलत असते. येऊ दे वरून दादा, त्यालाच सांगू. बसणार आहेस? चल खेळूया, ये ये खेळूया. काय खेळूया बरं? चल उठ ना खेळूया, ये खेळूया. बरं, मी एकटीच खेळते. बघा साहिल. बरं, मी एकटीच खेळते.
तुला? थांब मी दाखवतो. आता आलास ना खेळायला? हे घे. तुझी मज्जा केली मी. गंमत करतोयस, चल खेळूया.